भगवान बुद्धांचा दार्शनिक दृष्टिकोन, जे दर्शन म्हणतो, दर्शन म्हणजे काय? पाहणं. दर्शन तत्वज्ञानाला देखील दर्शन असं म्हटलं जातं. जेव्हा कुठलीही व्यक्ती असू दे, जेव्हा ती व्यक्ती आपल्या 30ही पारमितांचा डोंगर रचून 32 लक्षणं आणि 80 अनुलक्षणं ही त्यांची काय आहे ना, परिपूर्ण आणि परिशुद्ध आहे. एक एक लक्षण शरीराचं, एक एक अंग प्रत्यंग परिपूर्ण विकसित झालेलं आहे. तुमचं आमचं नाही बरं का. महापुरुष म्हणून त्यांनाच म्हटलं जातं. काया ही पंढरी, काया ही विठ्ठल. पंढरी ज्यांची काया 32 लक्षणं आणि 80 अनुव्यंजनांनी परिपूर्ण आहे, त्याला पंढरीनाथ असं म्हणतात. पौंडरीक. त्यामुळं शेवटी बाबासाहेब असं बोलले, बाबासाहेब आंबेडकर या निष्कर्षाला पोहोचले की हा विठ्ठल दुसरा तिसरा कोणी नसून बुद्धच आहे. हे मी सिद्ध करून दाखवेन. नव्हे तर धर्मांतराचा सोहळा देखील पंढरपूरलाच करण्याचं ठरवलं होतं. ही आमची पदयात्रा जेव्हा आम्ही पहिल्यांदा भीमा कोरेगावला आलो, तेव्हाच ठरवलं की बाबासाहेबांचं प्रेरणास्थान म्हणजे भीमा कोरेगावचा हा विजय स्तंभ, जिथे सारं जगत बुद्धमय करण्याची प्रेरणा तिथूनच उत्पन्न झाली. श्रमण संस्कृती आणि ब्राह्मण संस्कृतीच्या इतिहासाची थरारच त्यांना तिथून कळून आली. आमचा पराभवाचा इतिहास आहे. आम्ही सारा हा सगळा ब्राह्मणेतर, आदिवासी, भटका, विमुक्त, धर्मांतरित झालेले ख्रिश्चन असू दे की मुस्लिम, हे सगळे एकेकाचे खुंडी, तेली, हा सगळं ब्राह्मणेतर समाज आहे. सगळे नागवंशीय लोक होते आणि ते बुद्धिस्ट होते प्राचीन काळातले. हे कथन करता आलं. इतिहासाची नांदी सोडून भीमा कोरेगावच्या विजय स्तंभाजवळ हे संशोधन करता आलं. हा विठ्ठल दुसरा तिसरा कोणी नसून बुद्ध आहेत. हे दरवर्षी एवढ्या मोठ्या संख्येनं लोक तिथे जातात, आषाढी वारी करतात. आषाढीलाच का बरं आषाढीलाच केली जाते? तर ते आषाढी आणि पुन्हा कार्तिक पौर्णिमेला, अश्विन पौर्णिमा ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत कठीण शिवरदानाचे कार्यक्रम असतात. हे लोक सगळे एवढं मोठं सेंटर होतं, जे तिसऱ्या महासंगायनानंतर सम्राट अशोकाने मोगली पुत्त यांनी सांगितल्याप्रमाणे एक यवन भिक्षू, ग्रीक भिक्षू, महाधम्म रक्षित हा स्थवीर अर्हत भिक्षू, त्याला महाराष्ट्रामध्ये पाठवलं बरं का. हा संपूर्ण हीच भीमा जी पुढे चंद्रभागा आहे, ही चंद्रभागा त्याच्या काठावर जे स्तूप बांधलं, पायाभरणी केली, हे महाधम्म रक्षित या भिक्षूंच्या उपस्थितीत बरं का. त्यांनीच जंगल होतं ते. पहिल्यांदा हे विहार बांधल्यानंतर वस्ती सगळे उपासक उपासिका एकत्र येऊन घरं बांधून राहायला लागले आणि त्या वस्तीलाच नाव पौंडरीक हे ठेवलं. हे महाधम्म रक्षित यांनी ठेवलेलं आहे. या विहाराचं नाव आहे भदंत महाधम्म रक्षित महाविहार असं होतं. कुठल्या? पंढरपूरचं बरं का. नाव काय म्हटलंय? महाधम्म रक्षित महाविहार, भदंत महाधम्म रक्षित महाविहार असं नाव. हे मंदिर कोणाचं आहे? हे स्तूप आहे ना, 84,000 महास्तूप बांधले, त्या स्तूपांपैकी हे स्तूप आहे. ही जडणघडण जी झाली, ही मूर्ती, अशी मूर्ती हा विठ्ठल आहे, हा कृष्ण आहे असं म्हणून सांगितलं जातं. याची बांधकामाची सगळी पावती जी आहे ना, हे तिसऱ्या महासंगायानंतर तुम्ही अशोका रामामध्ये तिथे जाऊन बघा. तिथे हा उल्लेख आहे की तिसऱ्या महासंगायनानंतर महाराष्ट्रामध्ये या
महाधम्म रक्षित या यवन भिक्षूला अरध भिक्षूला पाठवले. हा उल्लेख आहे. आणि पायाभरणीपासून पौंडरिक हे नाव देखील त्यांनीच ठेवलंय. हे महावंशामध्ये उल्लेख आहे. टोपासंबंधीचे जे उल्लेख आहे ना, ग्रीकवरून आणलेला टोप आहे, तो आपल्या देशातला नाही. हे चित्रीकरण, या विठ्ठलाच्या मूर्तीचं चित्रीकरण तुम्ही साचीच्या स्तूपावर पहा. साचीचा स्तूप कधी बनलाय? हे चित्रीकरण तिथे आहे ना. आपल्याला वाटणार ना हिंदूच आहे, विठ्ठल आहे, श्रीकृष्ण आहे, तर त्याच्या हातात चक्र तर पाहिजे ना. चक्र नाही ना. चक्र नाही. बरं कुठलं शस्त्र नाही दिलं. बरं असंच चित्र, अशीच मूर्ती त्या चित्रीकरणात आहे. साचीच्या स्तूपात हे बुद्धाचं रूप आहे. हे बुद्धाचं रूप आहे. आणि आतमध्ये चित्रीकरण गेलं तर आपल्याला काय वाटतं, अनेक देवी देवतांची सगळी चित्रीकरण केलेलं आहे वेगवेगळ्या खांब्यावरती, पिल्लरवरती. तर आपल्याला मग जाऊ दे ना, हिंदूच असेल आपल्याला वाटतं. धम्मचक्र प्रवर्तन सुत्त घेऊन जा तुम्ही आणि तिथे वाचा. तुम्हाला ओळख नाही करतायत की हे भूमठ्ठा देवता आहेत, हे चतुर्महाराजिक देवता आहेत, हे तावंतिसा देवता आहेत, हे यामा देवता आहेत, हे तुषिता देवता आहेत, हे निम्माणरती देवता आहेत, परनिमित्त वसवती देवता आहेत, महाधम्मराचिका देवता आहेत. अकनिष्ठ 16 प्रकारच्या रूप ब्रह्म यांची सगळी यादी आहे, लिस्ट आहे. ते आपल्याला नाही ओळखतायत. म्हणजे मी पहिल्यांदा गेलो ना, ही सुरुवातच करण्यापूर्वी, अरे हे तर आपलं आहे. बाबासाहेब मी सिद्ध करून दाखवेन असं बोलले. आता बाबासाहेब तर केले, कोण सिद्ध करून दाखवणार? पहिल्यांदा ही गोष्टच काढली तर माझ्यावर एवढं टीकास्त्र झालं, काही खरं नाही. हा RSSचाच माणूस आहे म्हणते ज्ञानज्योती, RSSचंच काम करतोय. बोलू द्या म्हटलं, मी काय करेन? बुद्ध हा दुसरा तिसरा कोणी नसून, हा विठ्ठल हा दुसरा तिसरा कोणी नसून बुद्धच आहे. म्हणून आम्ही चाललो. हे विठ्ठलाचं मंदिर दुसरं तिसरं काही नसून बुद्धाचंच विहार आहे. ही कला त्यांना माहिती नाही ना. कैलास, तिथं कैलासचं लेणं आहे. त्या कैलासच्या लेण्यात अनेक प्राध्यापकांना घेऊन गेलो. तिथं स्तूप आहे, तो हाती पांढरा आहे बरं का, काळा नाही आहे. तिथे गेलो, तसं आपलं स्तूप दिसतंय म्हटलं. हे सगळं फिरलो ना, सगळं चित्रीकरण तिथे महाराजचे चित्र आहे. गिरी मेखला नावाच्या हत्तीवर तो महाराजचं चित्रीकरण तिथे आहे. आणि आपलंच आहे म्हटलं. पण आपल्याला ओळखता येत नाही ना. आपल्याला ओळखता येत नाही. आता आपण मागे पडलो ना. बाबासाहेबांनी हा अर्जुन उपस्थित केला. 84,000 महास्तूप गेले कुठे? म्हणजे एका मंदिराचीच गोष्ट नाही, या देशात प्रतिक्रांती झाल्यानंतर सारच बदललं. पुष्यमित्र शुंगांनी जेव्हा बृहत्रथाची हत्या करणं ही राजकीय प्रतिक्रांती होती, ब्राह्मणवादी. हे केवळ बाबासाहेबांनाच कळलं ना, दुसऱ्या कोणाला कळलं? त्यामुळे सांस्कृतिक क्रांती झाल्यानंतर जे जे सण आपले होते ना, त्या सणाचं एवढं विकृतीकरण झालं. आता कशाला आषाढी पौर्णिमेला जायचं? पण आषाढी पौर्णिमेला वर्षावास सुरू होतात ना. एकदा मी पाहता रिंगण पाहायला गेलो. पाहता रिंगण कसं काय